नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. होळी हा शब्द ऐकताच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, रंग, आनंद, धमाल आणि खूप सारी मस्ती. भारतभर आणि आता तर जगभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या रंगांच्या मागे एक खूप जुनी, खूप खोल कथा आणि एक प्राचीन शहाणपण दडलेलं आहे, हे आपल्याला माहीत आहे का? मग हाच प्रश्न उरतो की होळी म्हणजे फक्त रंगांची उधळण आहे का, की ह्याच्यामागे काहीतरी अजून खोलवर दडलंय? चला तर मग आज आपण ह्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊया आणि होळीचा खरा अर्थ समजून घेऊया. या सणाचं मूळ आपल्याला सापडतं ते थेट आपल्या पुराणांमध्ये. भागवत पुराण आणि विष्णू पुराणात एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका अहंकारी राजाची, त्याच्या निष्पाप मुलाची आणि एका वरदानाची. ही गोष्ट आहे प्रल्हाद आणि होलिकेची. तर गोष्ट अशी आहे की हिरण्यकश्यपू नावाचा एक खूप पराक्रमी राजा होता, पण तो तितकाच अहंकारी होता. त्याला ब्रह्मदेवाकडून असं काही वरदान मिळालं होतं की तो स्वतःलाच देव समजू लागला होता. पण गंमत बघा, त्याचाच मुलगा प्रल्हाद, तो मात्र भगवान विष्णूंचा परम भक्त होता. वडिलांचा अहंकार एका बाजूला आणि मुलाची श्रद्धा दुसऱ्या बाजूला. आता आपल्याच मुलाची ही विष्णू भक्ती त्या राजाला, हिरण्यकश्यपूला, अजिबात सहन झाली नाही. तो इतका संतापला की त्याने प्रल्हादाला संपवण्यासाठी अक्षरशः क्रूरतेची हद्द पार केली. त्याला विष दिलं, विषारी सापांमध्ये सोडलं, एवढंच काय तो उंच पर्वतावरूनही फेकून दिलं. पण प्रत्येक वेळी, प्रत्येक संकटात भगवान विष्णूंनी चमत्कार करून प्रल्हादाला वाचवलं. जेव्हा स्वतःचे सगळे प्रयत्न फसले, तेव्हा हिरण्यकशिपूने खूप भयंकर डाव रचला. त्याने मदतीला बोलावलं आपल्या बहिणीला, होलिकेला. आता या होलिकेकडे एक विशेष वरदान होतं. तिला अग्नी जाळू शकत नव्हता. मग ठरल्याप्रमाणे एका मोठ्या चितेची रचना केली गेली. होलिका त्या चितेवर बसली आणि तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं. सगळ्यांना वाटलं की आता प्रल्हाद संपला. पण घडलं मात्र अगदी उलटं. दैवी कृपेने विष्णुभक्त प्रल्हाद त्या अग्नीतून सुखरूप बाहेर आला आणि जिला अग्नी जाळू शकत नव्हता, ती होलिका मात्र आपल्याच वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे त्या आगीत जळून भस्म झाली. आणि ह्याच घटनेतून, ह्याच गोष्टीतून होळीचा खरा अर्थ जन्माला येतो. हा फक्त एका कथेचा शेवट नाही, तर एका खूप मोठ्या आध्यात्मिक संदेशाचीही सुरुवात आहे. चला आता या ज्वालांमागे नेमकं काय अर्थ दडलाय ते समजून घेऊया. हे बघा, होलिकेचा अग्नी ही फक्त एक ऐतिहासिक घटना नाहीये, तर तो आपल्या आतल्या वाईट विचारांची, आपल्या अहंकाराची, द्वेषाची होळी करण्याचे एक प्रतीक आहे. हे एक प्रतिकात्मक शुद्धीकरण आहे, स्वतःला आतून स्वच्छ करण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणूनच होळीच्या आदल्या दिवशी आपण जी होळी पेटवतो ते होळिका दहन, ते फक्त लाकडं जाळण्याचा विधी नाहीये. तो आपल्या आतल्या सगळ्या नकारात्मकतेला जाळून प्रल्हादाच्या श्रद्धेप्रमाणे चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचा एक उत्सव आहे. आणि खरं तर या संपूर्ण कथेचं सार एकाच वाक्यात आहे. ते म्हणजे जगातली कोणतीही वाईट शक्ती कितीही मोठी असली तरी ती भक्ती आणि सत्यापुढे कधीच टिकू शकत नाही. सर्वात मोठी शक्ती ही श्रद्धेचीच असते. अच्छा, मग तुम्ही म्हणाल या सगळ्यात रंग कुठून आले? तर रंगांची परंपरा येते ती कृष्ण आणि राधेच्या प्रेमळ कथेतून. विशेषतः मथुरा, वृंदावन या भागातली ही परंपरा आहे. हे रंग प्रेम, आनंद आणि समाजातले सगळे भेद विसरून एकत्र येण्याचं प्रतीक आहेत. पण थांबा, होळीचं महत्त्व फक्त पौराणिक कथांपुरतं मर्यादित नाहीये. आपले पूर्वज, आपले ऋषी इतके हुशार होते की त्यांनी या सणाला निसर्ग आणि विज्ञानाशीही जोडलं होतं. कसं? चला पाहूया. हे किती अद्भुत आहे बघा. होळी बरोबर अशा वेळी येते जेव्हा हिवाळा संपत असतो आणि वसंत ऋतू सुरू होत असतो. आयुर्वेदानुसार या काळात आपल्या शरीरात कफ दोष वाढतो, ज्यामुळे आपण आळशी होतो, आजारी पडतो. असं मानलं जातं की होळीच्या अग्नीच्या उष्णतेमुळे वातावरणातले जंतू मरतात आणि आपलं शरीर या बदलत्या ऋतूसाठी तयार होतं. आणि हे तर त्याहूनही भारी आहे. पूर्वीच्या काळी होळीचे रंग हे आजच्यासारखे केमिकलयुक्त नव्हते. ते नैसर्गिक घटकांपासून बनवले जायचे. पळसाची फुलं, हळद, चंदन या सगळ्या गोष्टींमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
म्हणजे होळी खेळणं हे एक प्रकारे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीरच होतं. याचा उल्लेख सुश्रुत संहितेसारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही आहे. अध्यात्म, विज्ञान आणि यासोबतच होळीचा एक खूप सुंदर सामाजिक पैलू पण आहे. हा सण आपल्याला जुने वाद, मतभेद विसरून पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी देतो. बुरा ना मानो, होली है असं म्हणून एकमेकांना माफ करण्याचा आणि नात्यांमध्ये नव्याने रंग भरण्याचा हा दिवस आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का? होळी हा फक्त एक दिवसाचा सण नाहीये. हा एक संपूर्ण नूतनीकरणाचा म्हणजे एका नव्या, ताज्या सुरुवातीचा उत्सव आहे. थोडक्यात सांगायचं तर होळी म्हणजे काय? तर तो आहे श्रद्धेचा विजय, सामाजिक एकतेचा उत्सव, निसर्गाशी जोडलेली एक वैज्ञानिक परंपरा, आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराची शुद्धी आणि रंगांमुळे मिळणारी एक सकारात्मक मानसिक ऊर्जा. या सगळ्या गोष्टी मिळून होळीचा खरा अर्थ तयार होतो. तर मग ह्या वर्षी होळी साजरी करताना आपण फक्त बाहेरचे रंग न उधळता आपल्या आतली नकारात्मकता जाळून टाकूया. आपल्या नात्यांमध्ये प्रेमाचे आणि क्षमेचे रंग भरूया आणि ह्या सणाचा खरा, सखोल अर्थ जगूया. ही होळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे आणि सकारात्मकतेचे नवे रंग घेऊन येवो.